नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये आपलं स्वागत. 5 राज्यांच्या निवडणुकींचा मोसम सुरू होता. यापैकी 3 राज्यांचा प्रचार आता काही तासात थांबणार आहे. केरळम या राज्याकडे भारतीय जनता पक्ष काहीशा अपेक्षेनं पाहत आहे. 15% पर्यंत भाजपची तिथली मतसंख्या पोहोचलेली आहे, जी आधी केवळ 3 ते 4% आसपास असायची. एक खासदार निवडून आलाय. यापूर्वी एक आमदार निवडून आला होता. त्रिची, एर्नाकुलम, त्रिवेंद्रम अशा शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराला, उमेदवारांना काहीसा पाठिंबा मिळतोय. किती जिंकतील, 2 आकडी तरी आमदार असतील का माहीत नाही. पण भारतीय जनता पक्षानं केरळमध्ये स्वतःची जागा निर्माण करायचा प्रयत्न केलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते जे महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणात गेलेले आहेत, त्या विनोद तावडे यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्रातले जवळपास 55 आमदार केरळमध्ये डेरे दाखल आहेत. ते केरळ पिंजून काढतायत, मतदारांच्या रचनेकडे लक्ष देत आहेत. टक्केवारी वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. बाहेरचे लोक जाऊन एखाद्या राज्यात काय करू शकतात खरं तर आपल्याला कळत नाही, पण भारतीय जनता पक्षाने ही परंपरा कायम प्रत्यक्षात आणली आहे. अर्थात आजच्या व्हिडिओचा विषय हा भारतीय जनता पक्ष नाही, तर आजच्या व्हिडिओचा विषय भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यात विरोधी पक्षांना किती यश मिळणार हा आहे. राज्य जी 5 सामोरी जात आहेत विधानसभेतल्या, त्यातल्या केवळ एका राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे, आसाम. आसाममध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असा एक संघर्ष सुरू झालेला आहे. आसामचे मुख्यमंत्री त्या संघर्षाला थोडंसं खतपाणी देतात. त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे असंही म्हटलं जातं. पण आजच्या स्थितीत आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचं पारडं जड आहे. बाकीचे राज्य आहेत तिथे भारतीय जनता पक्षाच्या हाती फारसं काही लागायची शक्यता नाही. तामिळनाडू, द्रविडी प्रदेश भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत दूरचा वेगळा. पुडुचेरी केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे भारतीय जनता पक्षाला काहीसं यश मिळायची शक्यता आहे, पण मुळातच छोटा भाग आहे. नंतर जो पुढच्या टप्प्यात मतदानाला जाणारा भाग आहे तो अर्थातच महाभारताची भूमी ठरणार आहे, पश्चिम बंगाल. त्याविषयी आपण नंतर बोलू किंवा सातत्याने बोलत राहू. 48 तासानंतर जिथे मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू होते ते आहे केरळम. आपण भारतीय जनता पक्ष तिथे काय करतोय हे पाहिलं, पण त्याबरोबरच इथे आशा जागवल्या गेलेल्या आहेत त्या काँग्रेसच्या. खरं तर केरळमध्ये UDF आणि LDF या 2 आघाड्यांमध्ये अगदी थोडीशी एक साधारणतः मतांची अंतर असलेली दरी असते. दरी नसतेच ती, थोड्याशा फरकाने कोणीतरी निवडून येतं. केरळ हा प्रांत प्रत्येक वेळेला नव्या पक्षाला संधी देत असतो, सत्ताधारी पक्षाला घरी बसवतो. मागच्या निवडणुकीत असं झालं नाही आणि लेफ्टिस्ट पार्टीज LDF पुन्हा तिथे निवडून आल्या. आता यावेळेला UDFनं या LDFला मोठं आव्हान दिलंय. जसं विनोद तावडे हे महाराष्ट्रातले आहेत आणि तिथे जबाबदारी सांभाळतायत, तसंच केरळमधले रमेश चेन्नीथला हे महाराष्ट्राचे प्रभारी होते आणि लोकसभेत त्यांनी अत्यंत उत्तमरित्या काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिलं होतं. भारतीय जनता पक्षाचे आमदार जसे केरळमध्ये गेले आहेत, तसेच काँग्रेसचेही काही महत्वाचे नेते केरळकडे लक्ष देत आहेत. चेन्नीथला निरीक्षक होते महाराष्ट्राचे, त्यामुळे हे स्वाभाविक आहे की ज्यांच्या ओळखी आहेत, जे त्यांच्या विश्वासाचे नेते आहेत, ते केरळमध्ये गेले आहेत. केरळची स्टोरी काँग्रेससाठी सध्या तरी अनुकूल दिसते आहे. 2 ठिकाणी सत्ता आहे आता काँग्रेसची जेमतेम, कर्नाटक आणि तेलंगणा. या 2 राज्यांमध्ये आणखी एका नव्या राज्याची भर पडायची शक्यता दिसते आहे. राज्य छोटं आहे, पण कुठेतरी विजय मिळाला की कार्यकर्त्यांची मानसिकता बदलत असते, नेत्यांना धीर मिळत असतो, राहुल गांधींच्या नेतृत्वावर भारतीय जनतेचा विश्वास बसतोय असं विधान करायला मोकळीक मिळते. थोडक्यात काय तर केरळ जर काँग्रेसनी जिंकलं तर थोडंसं या पक्षाला स्वतःच्या पक्षाबद्दल उत्तम रीतीने बोलता येणं शक्य आहे. केरळकडे कसं लक्ष दिलं जात आहे, महाराष्ट्रातले काही बडे नेते
केरळच्या निवडणुकीत सर्व शक्तीनिशी पक्षाच्या उमेदवारांना मदत करतायत. त्यांना तसे आदेशच दिले गेलेले आहेत. खरं तर काँग्रेसमध्ये एखाद्या नेत्यांनी कमावलेली जी शक्ती असते, मी धनशक्ती म्हणतेय, ती तो स्वतः सोडून कोणासाठी फारसा खर्च करत नाही. पण आत्ता मात्र ही शक्ती खर्च केली जाते. काँग्रेस हे राज्य जिंकण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न किती मोठा आहे तर आज केरळमध्ये जाणाऱ्या मतदारांची एक गाडी केली गेली आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असलेले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ हे त्या गाडीला हिरवी झेंडी दाखवायला गेले. म्हणजे गाडी नेहमीची, पण काँग्रेसचे जे अनुकूल असलेले मतदार जात आहेत त्यांची पहिल्यांदाच काळजी घेण्यासाठी, त्यांना प्रेमानं निरोप देण्यासाठी काँग्रेस स्वतः रस्त्यावर हजर झाली, मैदानात उतरली. केरळ जर खरंच काँग्रेसने जिंकलं तर या पक्षाचा आत्मविश्वास कदाचित थोडासा वाढेल. या काँग्रेसच्या गोष्टीतच महाराष्ट्राची एक गोष्ट दडलेली आहे. ती आहे अर्थात बारामतीच्या पोटनिवडणुकीची. बारामतीची पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ उमद्या तरुण शक्तिमान नेत्यांनी सांगितलं की आमची ताकद इतकी वाढली आहे की बारामतीनंतर आमच्या आमदारांची संख्या 1 वाढणार आहे. ह्यातला उपरोध लक्षात घ्या. म्हणजे खरोखर बारामतीत काँग्रेसची शक्ती आहे का? शक्ती असेल तर ती शक्ती आतापर्यंत कुठे होती आणि शक्ती नसेल तर निवडणूक लढवण्याचं कारण काय होतं? प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सांगतायत की सर्व मतदारसंघात त्यांना हात म्हणजे पंजा हे काँग्रेसचं चिन्ह पोचवायचं आहे. त्यासाठी निवडणूक लढवणं आवश्यक आहे. आणि दुसरं ते सांगतायत संविधानाला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जो अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मदत करेल त्याच्या निवडणुकीत आव्हान देणं हे आमचं काम आहे. आता खरोखरच हे जर काँग्रेसचं काम आहे तर काँग्रेसला जनतेत त्यासाठी किती जनसमर्थन मिळत आहे? बारामतीत काँग्रेसची हक्काची मतं किती आहेत? अजितदादांच्या निधनानंतर जे काँग्रेसचे एकेकाळचे सहकारी होते अशा प्रकारे निवडणुकीच्या मैदानात उतरणं खरंच आवश्यक होतं का? काँग्रेस कुठेतरी राष्ट्रीय स्तरावर आणि प्रादेशिक पातळीवर स्वतःला नव्यानं बघू पाहते. आनंद आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात नवे अध्यक्ष नेमायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस श्रेष्ठींनी पाठवलेला एक निरीक्षक जनतेत त्यातला एक होऊन राहतोय. ही सगळी 2029ची तयारी आहे. काँग्रेसला शुभेच्छा. काँग्रेस हा अतिशय मोठा पक्ष होता आणि तो मोठा झालाच पाहिजे. तो सत्ताधारी होईल का माहित नाही, पण विरोधकही दमदार असले पाहिजेत. ते केवळ 100वर मर्यादित राहायला नकोत. काँग्रेस स्वतःची जी फेररचना करतेय, ज्या निमित्तानं त्यांना केरळमध्ये प्रचाराची संधी मिळतेय, ज्या रीतीने ते नव्याने काहीतरी करू बघतायत, त्या सगळ्या प्रयत्नांना शुभेच्छा. रमेश चेन्नीथला केरळात सत्ता बदल झाला तर मुख्यमंत्री होतील का माहीत नाही. तिथे केसी वेणुगोपाल हे राहुल गांधींचे अत्यंत निकटचे जे नेते आहेत ते सक्रिय झालेले आहेत. त्यांना तिथे मुख्यमंत्री व्हायचं आहे का असा प्रश्न केला जातोय. खरं तर वेणुगोपाल हे पूर्णपणे दिल्लीत मुरलेले नेते आहेत. त्यांना केरळमध्ये प्रभारी म्हणून पाठवलं गेलं असेल किंवा त्या राज्यातले म्हणून जबाबदारी असेल तरी त्यांची तिथे लोकप्रियता आहे का हा दुसरा प्रश्न. आणि रमेश चेन्नीथला आणि केसी वेणुगोपाल यांच्यापेक्षाही एक हुशार नेता सतीशन नावाचे केरळमध्ये काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. प्रत्येक गोष्टीला उत्तम उत्तर देत आहेत. LDFच्या काळातल्या त्रुटींवर अचूक बोट ठेवत आहेत. अशा या नेत्याला संधी मिळणार आहे का? खरं तर काँग्रेससाठी केरळ स्टोरी ही सोपी होती, पण काँग्रेसनं वायनाडमधून निवडून आलेल्या प्रियंका गांधींना केरळमध्ये पायच ठेवू दिला नाही. केसी वेणुगोपाल जे सतत राहुल गांधींच्या कानाला लागलेले असतात, त्यांनी प्रियंका गांधी यांना तिथून दूर ठेवायचा प्रयत्न केला असं म्हणतात. कारण केरळात जो काय संभाव्य विजय आहे त्याचं श्रेय प्रियंकांना मिळू नये, ते राहुल गांधींनाच मिळावं असा त्यामागचा हेतू असल्याचंही बोललं जात आहे. कसं का असेना, काँग्रेस कुठेतरी पराभवाच्या ऐवजी यशाच्या दिशेनं वाटचाल करते. नक्की काय होतंय दिसणार आहे, पण काँग्रेस जिकडे तिकडे स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठीच ते बारामतीच्या निवडणुकीत उतरलेले आहेत.
त्यासाठीच ते केरळचा सामना मनपूर्वक लढतायत. खरं तर काँग्रेस गेली काही वर्ष करते काय आहे, का अपयश येत आहे, हा प्रश्न विचारला जात असताना सध्या जीवाच्या निकरांनी लढल्या जाणाऱ्या या लढाया महत्त्वाच्या आहेत. या राज्यांमध्ये निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये भाजपला फारसं काही स्थान नाही. ही 4ही राज्य जर भाजपेतर पक्षांनी, भाजपच्या विरोधकांनी जिंकली तर भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला आव्हान देण्याचा निदान आत्मविश्वास तरी काँग्रेसमध्ये येईल. असा आत्मविश्वास या 5 राज्यातल्या निवडणुका आणि त्यानंतर लागणारे निकाल देणार आहेत का बघूया. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. आम्ही ट्विटरवर आहोत, फेसबुकवर आहोत आणि अर्थातच आम्ही इंस्टाग्रामवरही आहोत. बघत राहा, ऐकत राहा आणि आपली प्रतिक्रिया कळवत राहा. नमस्कार.